तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ। ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आज ढोबळी मिरचीचं एकरी ॲव्हरेज चांगल्या पद्धतीनं कसं काढावं व माल फुगवण्यासाठी काय करावं। तसेच जर झाडांची वाढ जर थांबलेली असेल तर काय करावं याच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आणि मित्रांनो, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे, सपोर्ट करत नाही, थोडा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जावा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ बनवू शकेन आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील, जेणेकरून तुम्हाला ही सर्व प्रकारची माहिती कळेल। तर मित्रांनो, मी आज एका प्लॉटवरती आलो आहे जिथे आपण आपले प्रोडक्ट वापरले होते, तसेच इतर कंपनीचे प्रोडक्ट वापरले होते। शेतकऱ्यांना ॲव्हरेज आणून देणं हेच माझं काम असतं आणि मी हे काम फ्रीमध्ये करत असतोय। मला कंपनी पगार देते सध्या, परंतु मी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचं पैसे घेत नाही आहे। तसेच मी शेतकऱ्यांना पूर्ण माहिती देतो। तर मी तुम्हाला हा प्लॉट दाखवू इच्छितो। या प्लॉटमध्ये आपण भरपूर प्रकारचे औषधं वापरले, तसंच बबुली ॲग्रो म्हणून कंपनी आहे, ज्या कंपनीचं आपण समर्थ आणि सिक्सर वापरलं होतं, जेणेकरून झाडांच्या वाढीमध्ये आणि फळांच्या वाढीमध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकते। तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यांदा या प्लॉटमध्ये फळ कशा प्रकारे सेट झालेलं आहे ते मी दाखवेन आणि तो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा। मी तुम्हाला फळ कशा पद्धतीने सेट झाले ते दाखवतो। तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकताय, अशा प्रकारे माल सेटिंग झालेला आहे। याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने माल सेट होत आहे आणि फळांची जाडी ही खूप चांगली आहे। कमीत कमी 200 ग्रामपर्यंत एक फळ बसेल एवढी ही फळांची जाडी झालेली आहे। तसंच हे बघू शकता तुम्ही, थ्रिप्सने नॉर्मल त्रास दिलेला होता सुरुवातीला, परंतु थ्रिप्स आता पूर्ण कंट्रोलमध्ये आहे। थ्रिप्स हा डोबळीवरचा कधी हटत नसतो, थ्रिप्स कायम राहतो, त्याच्यासाठी आपल्याला सतत स्प्रे घेणं गरजेचं असतं। हे बघू शकताय, 200 ग्रामचं कमीत कमी हे फळ भरू शकतं। तर ही कलरची मिरची आहे, लाल आणि पिवळे या दोन पद्धतीची कलरची मिरची आहे ही। त्याच्यामध्ये हे बघू शकताय, फळांची सेटिंग पूर्ण झाड असं लकडून गेलेलं आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीने सेट झालेला आहे माल इथे। तर मी तुम्हाला प्लॉट दाखवतोय हा। तर शेतकरी अत्यंत खुश आहेत, कारण ॲव्हरेज चांगला पडतोय। ढोबळी मिरचीला सध्या रेटही खूप चांगला आहे। तर मित्रांनो, आपण या झाडांना वाढीसाठी आपण दिलं होतं आपलं सिक्सरने काय होतं, झाडांच्या मुळ्यांमध्ये वाढ होते, तसेच झाडांना फुटवा चांगल्या प्रकारे निघतो, तसंच कळी ही चांगली निघते। आणि जी कळी काही वेळा काय होतं, कळी जास्त प्रमाणात असल्यामुळे कळी गळायला जाते, म्हणजे गळू लागते कळी। मग कळी गळायला लागल्यानंतर आपण काय करू शकतो, सिक्सर सोडल्यानंतर कळी गळणार नाही अजिबात, कळीचा देठ जो असतो तो घट्ट होऊन जातो। तसेच जेव्हा कळी अवस्थेत प्लॉट असतो तेव्हा कॅल्शियम बोरॉन कधी सोडायचं नाही आहे, कारण बोरॉन सोडल्यानंतर काय होतं, कळी पिवळी पडायला चालू होते आणि कळी गळून जाते, त्यामुळे माल सेटिंग होत नाही आहे। तर काय करायचं मित्रांनो, त्याच्यासाठी सिक्सर सोडायचं किंवा आपण 13-40-13 सोडू शकतो। 13-40-13ने काय होतं, कळी नाही गळणार आणि फुटवा चांगल्या पद्धतीने आपला तसंच राहतो। तसंच मित्रांनो, काय करायचं, जर आपल्याला प्लॉटची वाढ थांबवायची असेल, प्लॉट स्टॉप करायचा असेल, तर आपण त्याला हे मारू शकतो, काय म्हणतात त्याला, पांढरं पोटॅश आपण देऊ शकतो MOP खालून, ड्रिपमधून द्या, किंवा 05234चा आणि डेल्टाचा स्प्रे घेऊ शकतो आपण वरून। तो स्प्रे घेतल्यानंतर आपण प्लॉट आपला पूर्णपणे स्टॉप होऊन जातो। तसेच फळ फुगवायचं जर असेल आपल्याला, फक्त फळ फुगवायचं असेल आणि प्लॉटची जर वाढ हायशी स्टॉप करून जर जाग्यावरती फळ फुगवायचं असेल, तर तुम्ही समर्थ म्हणून 5 लिटरमध्ये कॅन मिळतं, ते कुठेही मागवू शकता तुम्ही। तसंच माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथून तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता। तर ते कॅन जे आहे त्याच्यामधून आपण काय करू शकतो, ते कॅन सोडल्यानंतर फक्त फळांमध्ये वाढ होते आणि प्लॉट जागेवरती स्टॉप असतो। म्हणजे काय वेळा काय होतं, आपण नत्र सोडायला जातो फळवाढीसाठी आणि काय होतं, प्लॉट जास्ती वाढून बसतो, त्याच्यामुळे प्लॉटचा कालावधी हा कमी होतो। तर आपल्याला काय करायचं आहे, समर्थ जे सोडलं ना आपण, त्याच्याने फक्त फळ फुगतं, बाकीचा झाडावरती कोणताही परिणाम अजिबात होणार नाही त्याचा। तर एवढी काळजी घ्या तुम्ही आणि चांगले ॲव्हरेज काढा। आणि या प्लॉटमध्येही खूप चांगले ॲव्हरेज चालले, आता प्रत्येक तोडा 3-4 तसेच 5-6 टनापर्यंत पोहोचलेला आहे। स्टार्टिंगचा तोडा आमचा 3 टनच झाला होता, त्याच्यानंतर हळूहळू आता 5-6 टनापर्यंत पोहोचलेला आहे चांगल्या पद्धतीनं। तर चांगला माल निघतोय। तर माझी अपेक्षा आहे की तुम्हीही हा व्हिडिओ बघून चांगले शिका, मार्गदर्शन घ्या। काय करायचं ते मी तुम्हाला माहिती साईडला टाकेन, तुम्हाला एक 8 दिवसाचा शेड्यूल देईन मी, ज्या शेड्यूलमध्ये तुम्ही पूर्ण हे करू शकता। तो शेड्यूल तुम्ही 8 दिवस वापरून बघा, त्याच्यानंतर तुम्हाला झाडांमध्ये कशा पद्धतीनं फरक दिसेल हे तुम्ही नक्की बघा। आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही मेसेज करू शकताय, माझा हा नंबर आहे व्हॉट्सअपचा, तुम्ही नक्की मेसेज करा। धन्यवाद।